मग काय गाईज काढली ना गाडी आणि निघालो ना. मग गाईज निघाल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं सर्वप्रथम शेतामध्ये गेल्याच्या नंतर गाईज आपल्याला थोड्याशा सोयाबीनच्या शेंगा. मग काय गाईज आलो ना समोर आल्याच्या नंतर आपण पाहतो तर काय गाडी समोर जातच नव्हती गाईज आपल्या शेतामध्ये. तर काय मग लावलं नाही का दूरच्या शेटी आणि गेलो गाडी लावून गाईज. मग गेलो आम्ही समोर गेल्याच्या नंतर काय होतंय तर काय गाईज आलं आमचं शेत आल्याच्या नंतर गाईज. मग काय थोडी सोयाबीन वगैरे बघितली. मग सोयाबीन वगैरे बघितल्याच्या नंतर गाईज थोडीशी सोयाबीन घेतल्याच्या नंतर गाईज मग आता स्वप्नील म्हणतो की नाही आता तुझ्या शेजारी एक धबधबा आहे, आपण त्या धबधब्यावरती जाऊ. म्हटलं ठीक आहे चल. मग काय गाईज आम्ही निघालो ना धबधब्याकडे गेल्याच्या नंतर गाईज मग स्वप्नील आणि परशांची तर हरकतच बदलली. परशांत तर डायरेक्ट जागेवरती गाईज उड्या मारू लागला राहता. मग काय गाईज आम्ही गेलो थोडंसं तिथं केली मस्ती वगैरे केली गाईज. मस्ती केल्याच्या नंतर नाही परशांत म्हणतो की नाही आता तू एवढं केलं तर माझ्या बॉडीचा एक शूट घे. मग म्हटलं ठीक आहे घेतो तुझ्या बॉडीचा एक. मग काय गाईज त्याच्या बॉडीचा एक शूट घेतला. Where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the मग काय गाईज forest परशांत holds. म्हणतो की नाही आता भरपूर वेळ झाला नाही, आता आपल्याला जायचं आहे घरी. मग काय म्हटलं गाईज ठीक आहे चला आता जातो घरी गाईज. मग काय आम्ही घेतली तयारी वगैरे केली, कपडे वगैरे घातले गाईज. मग गाईज तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा.